सगळं महाराष्ट्र गेली 350 वर्ष सोसतोय. यवनांचे अत्याचार. तुला या महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन करायचंय. तुला
या लहान वासुदेवाला थोडी भिक्षा वाढ ग माय. बाळ वासुदेव, पुरे झाले तुमचे सोंग. तुम्ही साऱ्यांना भुलवू शकता, पण तुमच्या आऊसाहेबांना नाही. आऊसाहेब. शोभा, बराच काळ आम्ही तुमच्यापासून दूर होतो, पण आम्ही प्रत्येक क्षणी तुम्हाला आमच्या नजरेसमोर पाहत होतो. आम्ही आम्हाला विसरू शकतो, पण शिवबाला कदापि नाही. आऊसाहेब, तुम्ही आम्हाला इतक्या लवकर कसं काय ओळखलत? शिवबा, तुम्ही आमचे प्राण आहात. तुम्ही कितीही रूप बदलली तरी आम्हाला फसवू शकत नाही. आऊसाहेब, आम्ही तुम्हाला फसवत नव्हतोच मुळे. तुमच्या भेटीसाठी आम्ही फार आतुर झालो होतो. आपला दुरावा आम्हाला सहन होत नव्हता. शिवबा, अशा अनेक प्रसंगांना तुम्हाला अनेक वेळा तोंड द्यावं लागेल, पण तुम्ही खचून जायचं नाही. पण आऊसाहेब, तो महालदार खान आम्हाला कैद करण्यास आला होता. मग आम्ही का कैद झालो असंच ना? आपण राजे आहात. राजे? पण राजे कधीही माघार घेत नाहीत, हे आपणच शिकवलं ना. तेव्हाची परिस्थिती निराळी होती. काही प्रसंगी माघार घेणं हा सुद्धा युद्धनीतीचाच एक भाग असतो. आऊसाहेब, हा मुलूक आपला, हे लोक आपले, तरी यवनांचे आपल्यावर हल्ले का? का खानाने तुम्हास कैद केले? राजांवर दडपण आणण्याकरता यवन सरदार महालदार खान यांनी तुम्हास पकडण्याचा बेत केला, पण त्याचा बेत फसला. मग खानानं आम्हास कैद केलं. शहाजीराजे विजापूर दरबारचे सरदार झाले, मुघलांशी तह झाला आणि आमची मुक्तता झाली. पण शिवबा, आम्हास मुक्तता हवी आहे, ती अवघ्या मराठी मुलखाची. पण आऊसाहेब. शिवबा, पुरे आता. तुम्ही फार थकलेले आहात. जा, थोड्या वेळ विश्रांती घ्या. आई तुळजाभवानीला नमस्कार करा. जी आऊसाहेब. यशवंत व्हा. आऊसाहेब, आई तुळजाभवानीकडून काय मागितलं तुम्ही? आई तुळजाभवानीकडून एक मागणं मागितलं होतं आम्ही, ते तिने पूर्ण केलं. कुठलं मागणं आऊसाहेब? शिवबा. शिवबा? होय, त्या पापी सुलतानाचा सर्वनाश करण्यासाठी आणि या मराठी मुलखाला तारण्यासाठी आम्ही आई तुळजाभवानीकडे एक मागणं मागितलं होतं. शिवबा, आता तुम्हाला अन्यायाशी लढायचंय. तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. ह्या ममतेची नाही, मातीची. आऊसाहेब, तुमचे दुःख, तुमचे स्वप्न आम्ही पुरते जाणून आहोत. पराक्रमाचे आणि शौर्याचे आम्हास फार वेड आहे. नुसतं वेड असून चालत नाही. पराक्रमाला आणि शौर्याला अध्यात्माची जोड असावी लागते आणि ईश्वरी कृपेचीही. प्रयत्नांची पराकाष्ठा करावयास आम्हासही आवडतं आऊसाहेब, पण ईश्वर कृपा. हे तुमचे थोर विचार म्हणजे ईश्वरी कृपेचा अंश. थोर राजा होण्याचे गुण तुमच्यात आहेत. पण आऊसाहेब, प्रभू रामचंद्रांकडे सुद्धा हे सारे गुण होतेच ना. मग त्यांना वनवास का भोगावा लागला? रावणाचा संहार करण्यासाठी. शिवबा, तुम्हालाही या अन्यायाचा संहार करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हालाही वनवास भोगावा लागेल असंच ना. पण वनवासच काय, या स्वराज्यासाठी जीवाचीही बाजी लावायला लागली तरीही बेहत्तर.
हाय ग. शुभराज भारीच्या पळवा तुम्ही कुणाच्या हाती गावातच नाही. शत्रू आम्हास पकडून आमच्यावर हल्ला करेल याची संधी आम्ही शत्रूंना कदापि देत नाही. खेळ कोणताही असो तो खेळता आला पाहिजे. राजा, हे खरं आहे. कुणी बी असू द्या, तुमच्या संग कोणी खेळ खेळलं तर तो कधी बी नाही जिंकणार. शुभा, तुम्ही राजा आहेसा आणि राजा संकट कुणी जिंकते यावय नाही. तानाजी, राजा जर बेसावध आणि गाफील असेल तर शत्रू त्याचा फायदा घेऊन राजाला हरवतो. आणि म्हणून राजानं सदैव सावध, हुशार आणि शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली पाहिजे असं आम्हास आमच्या आऊसाहेब म्हणतात. राजा, आपण खेळायचा शत्रूचा खेळ? हो, का नाही. साहस पराक्रम आमच्या आवडीचे. आपण मातीचा किल्ला बांधूया. या किल्ल्यावर तुम्ही 4 जण पहारा करायचा. तानाजी तुमचा गाफील आणि बेसावध राजा, इकडून मी आणि माझं सैन्य तुमच्यावर हल्ला चढवणार. आणि मग कोण हरलं आणि कोण जिंकलं हे कसं कळायचं? युद्ध म्हटलं की हार आणि जीत यायचीच. जो हिमतीने लढाई करून शत्रूंना धूळ चारेल तोच जिंकणार. आणि हो, पराजित राजाला विजयी राजा जे मागेल ते सारं निमूटपणे मान्य करावं लागेल. आहे कबूल? वय कबूल. चला तर मग. काय सुलतानांनो, आमच्या शक्तीची तुम्हाला कल्पना आलीच असेल. तुम्हाला जराही खबर न लागू देता आम्ही तुमच्यावर हल्ला केला. मराठी मनगटातली शक्ती दाखवली आणि तुम्हाला धूळ चारली. सुलतानांनो, आमच्या राज्यावर आक्रमण करता काय? पण आता तुमचा शेवट समीप आला आहे. तुमची गाठ आता शिवबाशी आहे. नाही नाही नाही, शिवबाच्या मावळ्यांशी आहे. राधा शिवबा, हमें बख्श दो, हमें बचाव. तुम्हाला आमची लुटलेली सारी संपत्ती आणि हा किल्ला आमच्या स्वाधीन करावा लागेल. राजे, पर हम कहाँ जाएंगे? हे आम्हास का विचारता तुम्ही? आम्ही फरमान धाडून आमच्या मुलखात येण्याचे आमंत्रण दिले नव्हते. तुम्ही आक्रमण केले आणि आमचा घात केला. आम्ही एक वेळ विष पचवू पण दगा नाही. सत्तेच्या हव्यासापोटी आणि संपत्तीसाठी तुम्ही आमच्या प्रजेवर बरेच अत्याचार केले, पण त्याचा आता अस्त झालाय. आता आमच्या मराठी मुलकावर फक्त आमचं आणि फक्त मराठ्यांचंच राज्य राहील. कुठल्याही ऐरा गैरा बादशाह आणि सुलतानाचं नाही. राजे, ठीक है, हम हमारा सारा मुल्क तुम्हें देते हैं, पर हमें जाने दो. खामोश. हा मुलूक तुमचा होताच कधी? सत्तेसाठी भुकेलेल्या हैवानांनो खबरदार. आमच्या मराठी मुलखाला तुमचा मुलूक म्हणाल तर एका घावातच देहाचे तुकडे उडवीन. माफ कर दो शिवराज, हमको माफ कर दो. नाही, कदापि नाही. असं करणं म्हणजे शत्रूला आमच्यावर पुन्हा हल्ला करण्याची संधी देणं होय. तुम्ही आमची किंमत केली नाही
आता आमच्या बळकट घावाची जखम कशी आहे ती पहा. बाजी, या साऱ्यांना कैद करून मृत्यूदंडाची शिक्षा द्या. राजेशुबा, आपने इन्हें मार दिया तो हमारा क्या होगा? आप हमें भी मार दोगे? नाही, कदापि नाही. या बादशहांसारखं आमचं काहीच दगडाचं नाही. निष्पापांना आम्ही कधीही दंड देत नाही. तुम्ही शत्रू पक्षाच्या पत्नी असल्या म्हणून काय झाले? आम्ही तुम्हाला नाही मारणार. परक्या स्त्रियांना आम्ही आमच्या आई बहिणी समान मानतो. त्यांच्या परी आमच्या मनात बहुत आदर आहे. आम्ही तुम्हाला बक्षणार, पण या बादशहांना कदापि नाही. त्र्यंबक, या साऱ्या स्त्रियांना साडी चोळी देऊन आदरपूर्वक त्यांची व्यवस्था करा. जी राजे. आणि या हैवानांना सांगितली ती शिक्षा द्या, जेणेकरून उद्या दुसऱ्या शत्रूने 1000 वेळा विचार केला पाहिजे. जा, घेऊन जा त्यांना. राणी साहेब, आम्ही मुजरा करायचा, राजांनी नाही. इतरात आणि आपल्यात फरक आहे. आमची जबाबदारी घेण्यासाठी राजांनी ज्यांना पाठवलं ते काय कमी विश्वासाचे असतील? या शामियान्यात राहावे लागेल. लवकरच वाड्याचे काम सुरू होईल. हरकत नाही पंत. हा उभारलेला शामियाना वाड्याहून काही कमी नाही. शिवबा. जियाऊ साहेब. काय झालं शिवबा? काही नाही आऊसाहेब. राजे आल्यापासून शांतच आहे. शिवनेरीचा किल्ला, तिथल्या सवंगड्यांची आठवण येत असेल राजांना. नाही पंत. मग राजे इतके शांत का? आम्ही शांत आहोत, पण खर तर गुदमरल्यासारखं होत आहे. आमचा श्वास रोखल्यासारखा वाटतोय. शिवबा, प्रवासानं थकला असाल, थोडी विश्रांती घ्या. आऊसाहेब, आम्ही थकलो नाही. आम्हास विश्रांतीची गरज नाही. पुण्यात प्रवेश केल्यानंतर पुण्यात पसरलेल्या स्मशान शांततेने आम्ही फारच उद्विग्न झालो आहोत. राजे, राजे, तो विचार सोडा. नाही पंत. उद्ध्वस्त पुण्यनगरीच्या वेशीतून प्रवेश केल्यापासून जी भयानकता आम्ही पाहिली, त्याचे चित्र सतत आमच्या नजरेसमोर भिरभिरत आहे. आम्हाला अस्वस्थ करीत आहे. आऊसाहेब, हे पुणे इतके भकास का झाले? ही उजाड देवळे, जळलेली घरे, पडलेल्या भिंती, भकास आणि भयान शांतता पुण्यात पसरली कशी? इथली माणसं एवढी हरवल्यासारखी का वाटतात? का आणि कोणी केलं हे पुणे उद्ध्वस्त? शिवबा, शिवबा, या सुलतानांनी आळीपाळीने या पुण्याचे पार मातेरे केले. शहाजी राजांनी स्वतंत्र स्वराज्यासाठी बंड केले आणि ते बंड मोडून काढण्यासाठी आदिलशहाने मुरार जगदेव या सरदारास पुण्यास पाठवले. त्याने अवघे पुणे बेचिराग करून टाकले. गोरगरिबांच्या कत्तली केल्या. पुण्याच्या मातीत गाढवाचा नांगर फिरवला. हे अत्याचार मराठ्यांनी निमूटपणे सहन केले. या संकटाला कुणी रोखले का नाही? राजांनी अखेरपर्यंत झुंज दिली, परंतु राजांना कुणीच साथ दिली नाही. त्यांच्या बलाढ्य सैन्यापुढे शहाजी राजांना हार पत्करावी लागली. हो शिवबा, स्वतंत्र सिंहासनासाठी स्वारींनी बरेच प्रयत्न केले, पण यवनांनी ते मोडून काढले. हे बेचिराग पुणे म्हणजे यवनांचा अत्याचार आणि मराठ्यांची हार. आऊसाहेब, यवनांनी या पुण्यनगरीचा केलेला विध्वंस पाहून आम्ही फारच अस्वस्थ झालो आहोत. गोरगरिबांच्या कत्तली होत असतील तेव्हा त्या निष्पापांचं हृदय काय म्हणत असेल?
त्यांच्या किंकाळ्यांनी कान नाही का फाटले त्या यवनांचे? का भयंकर जुलूम, ही उद्ध्वस्त मंदिरे, भकास गावे, पेटलेले वाडे, उघड्यावर पडलेले संसार पाहून आमचे काळीज वेदनेने जळत आहे. या भयानक कहराने आमच्या मनात यवनांविरुद्ध मोठी चीड निर्माण झाली आहे. चिडून काय सिद्ध होणार शिवबा? अन्यायानं पोळलेली ही धरणी माता न्यायासाठी विनवणी करते. तिची हाक ऐकू येते ना तुम्हाला? हो आऊसाहेब, आई तुळजा भवानीचा आशीर्वाद आणि तुमचा विश्वास आमच्या सोबत आहे. यवनांनी केलेल्या या अत्याचाराचे प्रत्युत्तर आम्ही त्यांना याच जन्मात देऊ. राणी साहेब, शहाजी राजांनी फरमाना पाठवलाय. त्यांनी आपणास आणि शिवबांना विजापूरला भेटीस बोलावले आहे. खरंच हा आनंद योग जुळून येणं म्हणजे भाग्याचा क्षण. महाराजांच्या भेटीसाठी आम्ही फार आतुर आहोत. आऊसाहेब, आबासाहेबांची भेट म्हणजे आनंदाची पर्वणीच आमच्यासाठी. चला चला, लगोलग निघायची तयारी करूया. हजरत बंदगाने अली जिल्हे सुभारी सुल्तान आदिल शाह को आमचा कोडिसात कबूल असो. आइए आइए शाहजी, हमारे दरबार में आपका इस्तकबाल है. हुजूर, हे आमचे छोटे राजा शिवबा है. बहुत खूब, बहुत खूब. शाहजी, आपका शिवबा आपके जैसा ही बहादुर दिखता है. पर हुजूर, हमें लगता है शहाजी राजा ने त्यांच्या बहादुर शिवबांना दरबार में बादशाहच्या पेशगीत कुर्निसात करना सिखाया नहीं. हुजूर, शिवाजी अभी नादान है. आम्ही समजावू शिवाजीला. कब सिखाओगे शाहजी? भरे दरबार में हमारा कुर्निसात न करून जलील करने के बाद. हाँ हुजूर, बादशाहच्या दरबारात बादशाह को कुर्निसात नहीं करना उठा अपराध. ये तो बड़ी संगीन गुस्ताखी केली शिवाजी ने. हाँ, और इस गुस्ताखी की सजा शिवाजीला झालीच पाहिजे. नहीं हुजूर, गुस्ताखी माफ करा. शिवाजीला कुर्निसातचा मतलब माहित नाही. बादशाहच्या इज्जतीचा लिहाज हम रखते हैं. शिवाजी भी जरूर करेल. ठीक है शाहजी, हम मान लेते हैं, पर अतः शिवाजी को हमें कुर्निसात करने को कहो.
हाँ, ये सही है। शिवाजीला ही आदत अभी से लगनी चाहिए। जी, शिवा बादशाहला कोर्टीसात करा? नाही, कदापि नाही. आमच्या आऊसाहेबांनी आम्हाला सांगितलं आहे, शिवबा तुमची मान फक्त माता, पिता, गुरु आणि आई तुळजाभवानी पुढे झुकली पाहिजे, कुठल्याही हुकमी बादशाह पुढे नाही. खामोश गुस्ताख बालक, खामोश! हमारे दरबार में हमें बेइज्जत कर दिया. शहाजी, शिवाजी तुमचा बेटा नसता तर आत्ताच्या आत्ता त्याची गर्दन. हुजूर माफ करा हुजूर, शिवाजी की तरफ से आम्ही शर्मिंदा आहोत. आपलं समजून त्याला माफ करा, तो नादान आहे. नहीं शहाजी, तुमचा शिवाजी नादान नहीं. अगर ये नादान होता तर बादशाहला कुर्निसात न करून दरबारात जलील नहीं करता. ये शिवाजी गुस्ताख और घमंडी बालक है. हुजूर माफ करा हुजूर, मैं शिवाजी को लेकर जाता हूँ. अगली बार ऐसी गलती नहीं होगी. शहाजी, तुम हमारे दरबार के सरदार, इसलिए आम्ही शिवाजीला आता क्षमा करतो. आइंदा ऐसी गुस्ताखी हुई तर सजा तुम्हाला माहित आहे शहाजी.